नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी हे दाखवणार आहे। ओटीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळून जातील, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तुम्ही तुमच्या घरी घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता। तर नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी शक्यतो अष्टमी किंवा नवमी तिथीला भरली जाते। 7व्या माळेपासून पुढे तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकता, कारण ओटी भरण्याचा जो काही प्रसंग असतो तो तुम्हा सर्वांना माहिती आहे। जेव्हा एखादी माहेरवाशीण तिच्या सासरी जायला निघते किंवा मग एखादी गरोदर स्त्री असते, तिला तिच्या माहेरी बाळंतपणासाठी जायचं असतं, तर त्या कालावधीमध्ये तिची ओटी भरली जाते। म्हणजे निरोपाचा जो काही क्षण असतो त्यावेळेस ओटी भरली जाते। त्यामुळे तुम्हाला जर ओटी भरायची असेल तर तुम्ही ती 7व्या माळेपासून पुढे कधीही भरू शकता। तसं बघायला गेलं तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही आपल्याला ओटी भरता येते, पण नियमानुसार सांगायचं झालं तर सगळ्यात शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे 7वी, 8वी आणि 9वी माळ या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरता येईल। सर्वप्रथम देवीच्या ओटीचं साहित्य बघूया, त्यानंतर मी तुम्हाला एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरे देते। देवीच्या ओटीची साडी कशी असावी, तर ती निवडताना तुम्हाला रेशमाची, जरीची किंवा काठापदराची साडी घ्यायची आहे। देवीच्या कोणत्याही मंदिरात आपण जातो, देवीचं रूप बघतो, तर देवीच्या अंगावर आपल्याला याच पद्धतीच्या साड्या बघायला मिळतात आणि त्याच साड्या देवीला अतिशय प्रिय आहे। जरीची साडी किंवा रेशमाची साडी यामधून आपल्याला सात्विक लहरींची प्राप्ती होते, त्यामुळे याच साड्या देवीच्या अंगावर चढवण्यात येतात। त्याचबरोबर देवींचा उल्लेख करताना आपण काय करतो, त्यांना काहीतरी उपमा देतो, म्हणजेच काय, राजराजेश्वरी, राजनंदिनी, जगतजननी किंवा मग आदिशक्ती। एक प्रकारे राणीचा दर्जा आपण त्यांना देत असतो। आपलं कुळ जिथून सुरू झालं तर आपल्या कुळाची निर्मिती ज्यांच्यापासून झाली अशा पद्धतीने आपण त्यांची गणना करतो, तर या कुळस्वामिनीला आपण त्याच पद्धतीचा कुळाचार करायला हवा, कारण ओटी भरण हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग येतो। त्यामुळे साड्या सुद्धा आपल्याला याच पद्धतीच्या निवडायच्या आहे। रंग तुम्ही कोणताही घेऊ शकता। शक्यतो बरेच जण देवीची ओटी भरताना हिरवा, पिवळा किंवा केशरी या रंगांची निवड करतात, पण मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की काळा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाची साडी देवीला नेली तिची ओटी भरायला तरी सुद्धा चालणार आहे। आता नवरात्री सुद्धा आहे, नवरात्रीचे 9 दिवसाचे शुभ रंग आपण बरेच जण पाळतो। तुम्हाला ज्या दिवशी ओटी भरायची आहे त्या दिवशी कोणता शुभ रंग आहे तर तो रंग किंवा त्या रंगाची साडी तुम्ही नेली तरी सुद्धा चालणार आहे। साड्यांच्या बाबतीत तुम्हाला कळलं। आता बऱ्याच वेळा साडीला ब्लाऊज पीस सुद्धा अटॅच असतो, नसेल तर मग म्हणजे तसं आपण दुकानात गेलो तर ते लोक आपल्याला सांगतात, नसेल तर मग तुम्ही वेगळा ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा मग हिरव्या काठाचा जो चोळीचा खण असतो तो नेला तरी सुद्धा चालेल। आता ज्यांना साडी चोळी नेणं शक्य होणार नाही तर बऱ्याच ठिकाणी देवीला जी लाल रंगाची ओढणी असते ती सुद्धा अर्पण केली जाते ओटीमध्ये, तर तुम्ही तीही घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट एक काठापदराच्या टाईपची ओढणी मिळते, त्याच्यावर तुम्ही बाकी ओटीचं साहित्य घेऊन गेलात, ते देवीला अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे। या पद्धतीने साडी किंवा ओढणी अर्पण करण्याचा एकच उद्देश आहे की देवीचा जो काही शृंगार आपण अर्पण करतो तर त्यामध्ये एखाद्या वस्त्राचा सुद्धा समावेश असला पाहिजे। ओटीचा एक थोडक्यात अर्थ काय होतो की एखादी स्त्री जेव्हा आपल्याला तिचा मान सन्मान किंवा सत्कार करायचा असतो तर तिला हव्या असणाऱ्या किंवा तिच्या गरजेच्या वस्तू काय आहेत तर त्या देऊन त्यांचा मान सन्मान करणं, तर त्यामध्ये वस्त्राचा सुद्धा समावेश नक्कीच होतो। प्रत्येक स्त्रीला नवीन साडी किंवा नवीन कपडे घेतल्यावर किती आनंद होतो, तर त्याच पद्धतीने आपण साडीची सुद्धा निवड केलेली आहे। यानंतर ओटी भरण्यासाठी आपल्याला धान्य लागणार आहे, तर त्यासाठी तुम्ही तांदळाची निवड करावी। 1 वाटी तांदूळ किंवा पसाभर धान्य आपण ज्याला म्हणतो तर त्या पद्धतीने तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे। हळदी कुंकू तुम्ही डायरेक्ट करंडा घेऊ शकता किंवा मग असं पॅकिंग मिळतं हळदी कुंकू तांदूळ, बऱ्याच वेळा खडी साखर सुद्धा असते, तर तुम्ही तेही घेतलं तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर ओटीच्या साहित्यामध्ये 5 वाण वस्तूंचा समावेश होतो, तर हे 5 वाण कोणते, एकतर श्रीफळ तुम्हाला घ्यायचं नसेल म्हणजे नारळ तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याची वाटी घेतली तरी सुद्धा चालते, तर इथे आपण नारळ घेतलेला आहे।
यानंतर हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम या सुद्धा 4 वस्तू आपल्याला अजून घ्यायच्या आहे, म्हणजे नारळासह हे 5 वाण तयार होतील। त्याचबरोबर देवीचा शृंगार म्हणून तुम्ही जर पूजा साहित्य मिळतं तिथे विचारलं तर बरेच शृंगाराचे साहित्य तुम्हाला तिथे उपलब्ध होईल। तर 16 शृंगाराचं साहित्य तुम्हाला घेणं शक्य झालं तर तेही तुम्ही घेऊ शकता, किंवा मग त्या साहित्याच्या पॅकिंगमध्ये जेवढ्या वस्तू असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकता। घरच्या घरी सुद्धा तुम्हाला ओटीचं साहित्य तयार करता येईल, फक्त विकत आणताना तुम्हाला मग सर्व गोष्टी सेपरेट आणाव्या लागतील। तर यामध्ये कंगवा, आरसा, त्याचबरोबर रबर किंवा मग रिबिन असते, किंवा मग हळदी कुंकवाऐवजी कधी कधी टिकल्यांचं पॉकेट सुद्धा असतं, लिपस्टिक, नेल पेंट आणि काळ्या मण्यांची पोत असते, किंवा मग तुम्ही काळ्या मण्यांची एक सर म्हणजे फक्त काळे मणी ओवलेली असतात एका छोट्या दोऱ्यामध्ये, तर त्या पद्धतीचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर मला इथे ज्या पद्धतीने माता राणी का शृंगार म्हणून मिळालं त्यामध्ये जे जे साहित्य होतं ते मी घेतलं। काही माझ्या स्वतःकडे म्हणजे नवीन घेतलेलं जे होतं ते मी देवीच्या या शृंगारामध्ये ठेवलेलं आहे, ओटीमध्ये ठेवलेलं आहे। त्याचबरोबर देवीच्या या 16 शृंगारांमध्ये किंवा कोणत्याही स्त्रीच्या 16 शृंगारांमध्ये गजऱ्याचा किंवा वेणीचा सुद्धा समावेश होतो। तर घरच्या घरी तुम्ही फुलं आणून बनवू शकता, किंवा रेडीमेड मिळाली तर तेही तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल। तर ओटी भरताना तुम्हाला ओटीचं साहित्य सर्व घेतल्यानंतर एका तांब्यामध्ये किंवा एखाद्या फुलपात्रामध्ये पाणी सुद्धा घ्यायचं आहे। जेव्हा कोणतीही माहेरवाशीण निरोप घेते त्या अगोदर तिची ओटी भरली जाते आणि त्यावेळेस तिला प्यायला पाणी सुद्धा द्यावं असं म्हटलं जातं। कारण जेव्हा माहेरवाशीण तिच्या सासरी जायला निघते तर तिची पावलं आपसुकच जड व्हायला लागतात, तिच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा बऱ्याच वेळा यायला लागतात। तर ते अश्रू तिने तिथेच थांबवून आनंदाने पुन्हा सासरी जावं हा त्यामागचा उद्देश असतो। आपली कुलदेवी तर आपल्यासोबत नेहमीच असणार आहे, पण या नवरात्रीच्या काळामध्ये पृथ्वीवर तिचं जे तत्व आहे ते सक्रिय असतं आणि दसऱ्याच्या दिवशी पुन्हा ती प्रस्थान करणार असते। त्यामुळे हे पाणी सुद्धा आपल्याला ओटीच्या साहित्याबरोबर ठेवायचं आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा ओटीच्या साहित्याबरोबर आपण शिधा सुद्धा नेत असतो, तर तो शिधा सुद्धा आपल्याला देवीसमोर या दिवशी ठेवायचा आहे। तुम्ही 7व्या माळेला ओटी भरणार असाल किंवा ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार असाल त्या दिवशी ओटीच्या साहित्याबरोबर तुम्हाला हे सगळं सुद्धा देवीच्या समोर ठेवायचं आहे। तर कोरडा शिधा काय काय असतो, यामध्ये गूळ झाला, त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या झाल्या, खडे मीठ असेल तर ते ठेवा, नसेल तर मग बारीक मीठ सुद्धा तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ, गव्हाचं पीठ, थोडंसं तेल, हरभऱ्याची डाळ सुद्धा तुम्हाला यामध्ये ठेवायची आहे। जणू काही पूर्णावरणाचा स्वयंपाक करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते सर्व आपल्याला थोडं थोडं करून शिधा म्हणून ठेवायचं असतं। जेव्हा आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जातो, तिच्या मूळ शक्तिपीठावर जातो, तर बऱ्याच वेळा आपल्याला घरून नैवेद्य करून नेणं शक्य होत नाही, कारण आपलं जे गाव असतं किंवा आपण जिथे राहतो तिथून ते भरपूर अंतरावर असल्यामुळे आपल्या मनात हाच विचार येतो की हा जो नैवेद्य आहे तो खराब होऊन जाईल किंवा शिळा होऊन जाईल आणि आपण लेट पोहोचू। तर मग या कारणांमुळे तुम्ही जर कोरडा शिधा नेला तर तो अतिउत्तम। मंदिराचं जे स्वयंपाकघर असतं किंवा जिथे काही अन्नदान केलं जातं, मंदिरात सुद्धा बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्याला तिथून प्रसाद मिळतो, तर तिथे तुम्ही किंवा मंदिरात एक सोय असते की तिथे हा शिधा जो आहे तो स्वीकारला जातो। तर त्यामुळे तो शिधा आपल्याला न्यायचा असतो आणि इथे आपण घरच्या घरी ओटी भरतोय तर घरी सुद्धा हा कोरडा शिधा असाच देवीसमोर ठेवायचा। ओटी भरल्यानंतर तो उचलून घ्यायचा, परत आपण त्या पदार्थांमध्ये ते पदार्थ ठेवून देऊ शकतो। जसं की गव्हाच्या पिठामध्ये ते गव्हाचं पीठ टाकून द्यायचं, डाळीच्या पिठामध्ये ते पीठ ठेवायचं, गुळामध्ये गुळ परत मिक्स करून द्यायचा आणि जेव्हा दसऱ्याला आपण परत पुरणाचा स्वयंपाक करतो तर आपसुकच आपल्याकडून त्या पदार्थांचा वापर पूर्णावरणाच्या त्या नैवेद्यामध्ये होणारच आहे। तर अशा पद्धतीने हा शिधा ठेवायला विसरू नका। यानंतर काय करायचं, जे तांदूळ आहेत ते 3दा म्हणजे आपल्या ओंजळीत घ्यायचे किंवा 5 वेळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आपल्या कुलदेवीच्या नावाचा सतत जप करायचा, किंवा मग जशी की आमची कुलदेवी आहे कालिका माता, तर मी काय म्हणेल, कालिका माता की जय किंवा बोल कालिका माता की जय, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं नाव घ्यायचं, म्हणजेच काय तिचा एक प्रकारे उदो उदो करायचा आणि ते तांदूळ 3दा किंवा 5दा करून तिच्या ओटीमध्ये आपण घालतोय या पद्धतीने तिच्या जवळ न्यायचे आणि परत या साडी चोळीवर आपल्याला ते ठेवायचे आहे। त्यानंतर सर्व जे साहित्य आहे ओटीचं ते उचलायचं,
आपल्या छातीजवळ पहिल्यांदा घ्यायचं, त्यानंतर देवीजवळ न्यायचं, असं 3दा किंवा 5दा करायचं आहे आणि तुम्हाला ते ओटीचं साहित्य पुन्हा जागेवर ठेवायचं आहे। जेव्हा आपण कुणाचीही ओटी भरतो तर ज्या स्त्रीची आपण ओटी भरतो तर ती आपल्याला त्यातलं काही धान्य जे आहे ते परत आपल्या एखाद्या भांड्यामध्ये देते। तर त्या पद्धतीने थोडंसं धान्य आपण एक रीत म्हणून एका वेगळ्या वाटीमध्ये किंवा भांड्यात काढून ठेवायचं आहे आणि नंतर तसंही हे जे साहित्य आहे ते पुन्हा आपल्यालाच वापरायचं आहे। जसं की तांदूळ जे आहेत ते तुम्ही पुन्हा नैवेद्यासाठी किंवा खिरीसाठी वापरू शकता। हळदी कुंकू जे आहे ते तुम्हाला परत पूजेमध्ये वापरता येईल आणि शक्यतो शृंगाराचं साहित्य निवडताना ते असं निवडा की तुम्हाला ते परत वापरता आलं पाहिजे। कारण एकदम छोट्या साईजच्या बांगड्या वगैरे आपण निवडल्या आणि आपल्या आसपास मंदिरं नसतील किंवा लवकर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाणं होणार नसेल तर मग ते इकडे तिकडे लोळण्यापेक्षा ते जे साहित्य आहे ते आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीने ते साहित्य तुम्ही निवडू शकता। पण लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःला जर ते वापरायचं नसेल तर तुम्ही पुन्हा जेव्हा तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाल, म्हणजे आता समजा एखाद्याचं कुलदैवत तुळजापूरची आई भवानी असेल तर तिच्या ठिकाणावर जाताना तुम्हाला हे सगळं साहित्य पुन्हा घेऊन जायचं आहे। पण कुठे पाण्यामध्ये टाकणं किंवा कुठेतरी फेकून देणं, झाडाच्या बुडाशी ठेवणं असे प्रकार करू नका आणि ओटीच्या साहित्याचा अपमान करू नका। आता ही जी साडी चोळी आहे ही सुद्धा तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा मग पुन्हा तुम्ही कुळदेवीच्या ठिकाणी जाणार असाल तर या साहित्याबरोबर ही साडी चोळी देवीसाठी नेली तरी सुद्धा चालतं। पण तुम्ही तुळजापूरला गेला असाल तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच जाणवली असेल की बऱ्याच स्त्रिया ओटीच्या ज्या साड्या असतात, म्हणजे देवीला बरेच जण ओटी अर्पण करतात, त्यानंतर ज्या साड्या असतात त्या पुन्हा तिथे दुकानामध्ये खास करून विकायला असतात आणि बऱ्याच स्त्रिया देवीच्या ओटीची साडी म्हणून स्वतः वापरण्यासाठी तिथून साड्या खरेदी करतात। इथे तर आपण घरच्या घरी स्वतः आपल्या कुलदेवीची ओटी भरतोय तर तिची ओटीची साडी आपण वापरायला काहीच हरकत नाही। बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने शिधा न ठेवता दक्षिणा सुद्धा ठेवली जाते आपल्या यथाशक्तीनुसार। तर दक्षिणा ठेवण्याचा सुद्धा उद्देश हाच असतो की त्या दक्षिणेतून किंवा त्या रकमेतून आपण देवीसाठी काहीतरी करायचं, म्हणजे देवीसाठी आपण नैवेद्य आणू शकतो किंवा तिला वाहण्यासाठी काहीतरी मिठाई आणू शकतो किंवा देवीसाठी काहीतरी एखादी वस्तू तयार करू शकतो किंवा अशा पद्धतीने अन्नदानासाठी म्हणून सुद्धा आपण ती ओटी बरोबर ती दक्षिणा दान करतो, जेणेकरून दानपेटीतून नंतर मंदिराचे जे ट्रस्टी आहेत किंवा मंदिरातून म्हणजे त्या दान केलेल्या रुपयांचं काय केलं जातं त्या पद्धतीने आपल्या दक्षिणेचा वापर होईल। तर आपल्याला इथे घरच्या घरी ओटी भरायची आहे तर दक्षिणा न ठेवता तुम्ही अशा पद्धतीने शिधा ठेवला तर नंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जो काही गोडाधोडाचा स्वयंपाक कराल त्यामध्ये या सगळ्या पदार्थांचा वापर होईल। ओटीमध्ये आपण ज्या काही वस्तू ठेवतो त्यांना सुद्धा काहीतरी अर्थ आहे। जसं की तांदूळ किंवा कोणतंही धान्य आपण जेव्हा ओटी भरणामध्ये ठेवतो तर ते धनधान्य अभिवृद्धीचं प्रतीक आहे। सुपारी म्हणजे प्रतिष्ठेचं प्रतीक आहे। बदाम म्हणजे बुद्धीचं प्रतीक आहे। खारीक आरोग्याचं प्रतीक आहे। जे काही नाणं आपण ठेवलेलं असतं, बरेच जण दक्षिणा ठेवतात किंवा मग आपण जे काही काळ्या मण्यांची पोत किंवा काहीतरी दागिना देवीसाठी जो काही ठेवतो तर ते एक प्रकारे संपत्तीचं प्रतीक, सौभाग्याचं प्रतीक। आणि जे काही हळकुंड आपण ठेवतो तर हळकुंड जमिनीत वाढतं आणि ते एक प्रकारे वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून या ओटी भरणाच्या साहित्यामध्ये ठेवलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ओटीमध्ये हे साहित्य ठेवायला विसरू नका। नारळ ठेवताना नारळाचा जो शेंडीचा भाग आहे तो देवीकडे असेल, देठाची बाजू आपल्याकडे असेल, म्हणजे जेणेकरून आपल्या अंतःकरणापासून आपण देवीची ओटी भरत आहोत अशा पद्धतीने त्याचा आपल्याला अर्थ घेता येईल आणि नारळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने ठेवायचा आहे। आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ आलेली आहे, कारण ओटी कशी भरावी हे तर तुम्ही बघितलंच। तर प्रश्न असे होते, गर्भवती महिलांनी ओटी भरावी का? कुमारिका मुली किंवा विधवा महिलांनी ओटी भरली तर चालेल का? पुरुषांनी ओटी भरली तर चालेल का? तर सर्वात पहिले ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी फक्त ओटी भरणं टाळावं, कारण त्यांच्या पोटामध्ये म्हणजे त्यांची ओटी आधीच भरलेली आहे, म्हणजे आता बाळ पोटात आहे म्हणजे त्यांची ओटी भरलेली आहे। तर गर्भवती महिला कोणताही महिना असेल तुमच्या गर्भारपणाचा तर त्या कालावधीमध्ये फक्त ओटी भरू नये, नंतर तुम्ही ओटी भरू शकता। तुम्हाला जर तुम्ही तुमच्या मनामध्ये काही मागितलं असेल की तुमची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित होऊ दे देवी आई, मी तुझी ओटी भरेल, तर तुम्ही तुमची डिलिव्हरी झाल्यावर नवरात्रीत राहिलेली ओटी भरू शकता। ज्या कुमारिका आहेत त्यांनी सुद्धा ओटी भरली तर चालेल, कारण देवीचा कुळाचार आहे
तो प्रत्येक घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीसुद्धा चालतो। आता ज्या कुमारिका मुली आहेत तर त्यांचा जेव्हा साखरपुडा होतो तर तेव्हा कुठे त्यांना लगेच म्हणजे सौभाग्याच्या वस्तू घातलेल्या असतात, अजिबात नाही। जेव्हा मंगळसूत्र घातलं जातं तेव्हा तिचं पूर्ण सौभाग्याचं लेणं जे आहे ते पूर्णत्वास जातं, जेव्हा तिच्या भांगेमध्ये कुंकू भरलं जातं। आणि जोपर्यंत तिचं लग्न झालेलं नाही, जोपर्यंत ती कुमारिका अवस्थेत आहे तोपर्यंत तिला तिच्या माहेरच्या कुळदेवीचं पूजन करण्याचा किंवा तिचा कुळाचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्यामुळे काही कारणांमुळे तुमच्या घरामध्ये ओटी भरण्याच्या काळात एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल किंवा दुसरी काही अडचण असेल ज्यामुळे ती ओटी भरू शकत नसेल, किंवा स्वतः कुमारिका मुलींची इच्छा असेल की मला देवीची ओटी भरायची आहे, कारण बऱ्याच वेळा ओटी भरण्याचा उद्देश हाही असतो की आपण देवीकडे काहीतरी इच्छा मागितलेली असते, आपली इच्छा जर पूर्ण झाली तर आपण सहजपणे देवीला म्हणून जातो किंवा कोणत्याही देवीच्या रूपाला अगदी सहज म्हणून जातो की आई तू माझी ही इच्छा पूर्ण कर, मी तुझी खना नारळाने ओटी भरेल। तर कुमारिका मुलीसुद्धा ओटी भरू शकतात, काहीच हरकत नाही। आणि विधवा महिलांचे सुद्धा कोणतेच अधिकार काढून घेण्याचा आपल्याला काही हक्क नाही आहे, कारण जरी तिचे पती हयात नाही तर तिला तिच्या स्वरक्षणासाठी घरामध्ये ज्या काही पूजा अर्चा आहेत किंवा बाहेर निघताना सुद्धा तिच्या कपाळावर कुंकू असणं किंवा सौभाग्याचं लेणं तिच्या अंगावर असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे पूजा अर्चा असतील किंवा देवीचा कुळाचार करणं असेल, तिचे पती हयात नाही तर तिला तिच्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी किंवा तिच्या कुटुंबाच्या आनंदासाठी, सुखसमृद्धीसाठी या सगळ्या गोष्टी कुलदेवीच्या करणं भागच आहे। त्यामुळे विधवा महिलासुद्धा देवीची ओटी भरू शकतात, काहीच हरकत नाही। आता जी कुलस्वामिनी आहे तिला या सौभाग्याच्या सर्व गोष्टी अर्पित केल्या जातात, या सर्व गोष्टी आपण तिलाच देतोय, मग विधवा महिलांनी ओटी भरण्याला काहीच अडचण नाही आहे, तर तेही करू शकता। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं की घरातल्या एखाद्या स्त्रीला अडचण असेल, ती ओटी भरू शकत नसेल तर नवरात्रीमध्ये ओटी भरण्याचं राहून जाण्यापेक्षा घरातील पुरुषांनी ओटी भरली तरीसुद्धा चालतं। बऱ्याच साऱ्या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा आपण बघत आलेलो आहोत की एखाद्या मुलीची म्हणजे समजा आई त्या आपण चित्रपटात बघतो की नसेल तर वडीलच तिच्या ज्या काही म्हणजे स्त्री ज्या गोष्टी करते तर त्या वडिलांनी केलेल्या दाखवलेल्या आहेत। तर चित्रपटाचं म्हणून नाही तर आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे कुलस्त्रीला जितकं महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्या कुळामध्ये जे पुरुष आहेत त्यांच्याशिवाय सुद्धा घराला घरपण नाही, त्यामुळे पुरुषसुद्धा देवीची ओटी भरू शकता। थोडक्यात काय, देवीचा कुळाचार करण्याचा अधिकार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी भरण्याचं साहित्य किंवा ओटी भरण्याचे काय नियम आहेत, त्या साहित्याचं काय महत्त्व आहे, ओटी कोणी भरावी कोणी भरू नये, अशा सगळ्या गोष्टींची माहिती दिली। तर मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयोगाचा ठरेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।